नमस्कार। वेगवान स्वरूपातल्या बातम्या आपल्याला बघायच्या आहेत, पण त्याआधी एक महत्त्वाची बातमी बघूया। ही बातमी आहे भंडाऱ्यामधून। भंडारा जिल्ह्याच्या कवलेवाडा इथली ही घटना आहे। एक महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली आहे। भंडारा वनपरिक्षेत्र अंतर्गत कोका वन्यजीव अभयारण्याच्या बफर भागात ही घटना घडली आहे। वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थ ठार होण्याची या आठवड्यातली ही दुसरी घटना आहे, त्यामुळे परिसरात भीती आहे, घबराट आहे। या वाघाला जेरबंद करा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। वाघाने या महिलेला ठार करून मृतदेहाजवळच ठाण मांडला होता। यानंतर काही ग्रामस्थांनी वाघाला इथून हुसकावण्याचा प्रयत्न केला। ग्रामस्थांनी त्याला दगड आणि काठ्या मारून हुसकावलं। याची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत। त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण संतप्त ग्रामस्थ वन विभागाच्या वाहनाची तोडफोड करून वाहन पेटवून देण्यात आले। मात्र वाघाने महिलेच्या मृतदेहाजवळच ठिय्या मांडलेला होता। यानंतर उशिरा मृत महिलेच्या मृतदेहाजवळ ठाण मांडून बसलेल्या वाघाला डॉट मारून बेशुद्ध करण्यात आले आणि त्याला जेरबंद करण्यात आले। यावेळी संतप्त ग्रामस्थांनी महिलेचा मृतदेह जेरबंद केलेल्या वाघाच्या पिंजऱ्यासमोर ठेवत मृतक महिलेच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत करावी आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी या मागणीकरता आंदोलन केले। जिल्हा पोलिसांनी नागरिकांची समजूत काढत रात्री उशिरा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आहे।